नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे। या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संभ्रमात आहेत की आमचं कर्ज माफ होणार का, आम्हाला कर्जमाफीसाठी कोणतं काम करावं लागणार आहे। अद्यापही राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भामध्ये कुठलीही नवीन अपडेट दिलेली नाही किंवा कर्जमाफीच्या याद्या सुद्धा जाहीर झाले नाहीत। मग आता कर्जमाफीच्या याद्या जाहीर कधी होणार, तुम्ही पात्र आहेत का नाही आहेत ते कसं बघायचं आहे, तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, आणि जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला नवीन कर्ज कसं मिळू शकतं, कोण्या बँकेच्या माध्यमातून मिळू शकतं, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे। आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु बरेच सारे शेतकऱ्यांचा पहिला असा प्रश्न आहे की सर, आमचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत कर्ज माफ झालं होतं, कोणी म्हणते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत आमचं कर्ज माफ झालं होतं, मग आम्ही नवीन कर्ज घेतलं पण तरी पण आता तिसऱ्या वेळेस 30 सप्टेंबर 2025 पूर्वी आमचं कर्ज थकीत आहे। मग आम्ही मागच्या 2 कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, मग या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्हाला लाभ मिळेल का? तर 100% मिळणार आहे। तुम्ही अगोदर किती जरी कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल पण तुमचं ते कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही नवीन कर्ज काढलं, परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळे तुम्ही कर्ज भरू शकला नाहीत आणि पुन्हा तुमचं 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज जर थकीत पडलेला असेल तर तुम्हाला 100% राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। मग असा प्रश्न आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कोणाचं 2019चं आहे, कोणी 2020 ला काढलेलं आहे, कोणी 2021, 22, 23, 24 पर्यंत कर्ज काढलेली आहेत, मग त्या शेतकऱ्यांचं काय होणार? आता याच्या अगोदर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली। 2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ झाली। 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत होती त्या सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। पण याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं 2019 मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेली होती, 20 मध्ये सुद्धा काढलेली होती, 21 मध्ये सुद्धा काढलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते याच्या अगोदरच्या। मग आता तसं होणार नाही, परंतु अटी शर्ती तर सरकार मोठ्या प्रमाणामध्ये लावणारच। पण 30 सप्टेंबर 2025 पूर्वी म्हणजे 19 असेल, 20 असेल, 21 असेल किंवा 22 असेल, पण 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला या कर्जमाफी योजनेअंतर्गत मात्र लाभ दिला जाणार आहे। पण तुम्ही जर रेग्युलर कर्जदार शेतकरी म्हणून असाल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळेल, पण तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। अशा पद्धतीचे सध्या अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मित्रांनो, आता कोणकोणत्या बँकेचं सरकार कर्ज माफ करणार, आता तुमचं कोणतं कुठलं कर्ज माफ होणार? तुमचं फक्त एकाच प्रकारचं कर्ज माफ होणार आहे। तुम्ही शेती पिकासाठी क्रॉप लोन म्हणून शेती पिकासाठी जर कर्ज घेतलेला असेल, तुमच्या सातबाऱ्यावर जर कर्ज घेतलेला असेल तर ते तुमचं कर्ज माफ होणार आहे। आता शेतकरी कोणकोणत्या बँकांचं कर्ज घेतात किंवा सरकार कोणकोणत्या बँकांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं, याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बँका आहेत। म्हणजे राष्ट्रीयकृत बँका आहेतच, जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, नॅशनल बँका। आता नॅशनल बँका तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात। म्हणजे अशा शेतकऱ्यांचा 2-2 एकर जरी शेती असेल तरी त्यांना 1-1 लाख रुपये सहज कर्ज मिळू शकतं। म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका तर देतातच, त्या तर सोसायटीचं कर्ज राहतच। पण याच्यामध्ये तुमचं क्रॉप लोन महत्वाचं आहे, कारण की काही शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा वरचं सुद्धा कर्ज आहे, ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज देते, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, असे इतर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात क्रॉप लोन म्हणून, अशा सर्व कर्ज शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। पण काही शेतकरी म्हणतात की सर, आमचं शेडनेटवरचं कर्ज आहे, आमचं पाईपलाईनवरचं कर्ज आहे, आमचं होम लोन आहे, आमचं पर्सनल लोन आहे, हे कर्ज कुठलंही तुमचं माफ होणार नाही। कारण की आरबीआयचा नियम काय सांगतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती बोजा असलेला तीच कर्जमाफी किंवा शेती पिकासाठी काढलेलं कर्ज, सातबाऱ्यावर काढलेलं कर्ज तेच कर्ज माफ केलं पाहिजे, असं
बँक असं आरबीआय बँक म्हणते, त्यामुळे बँकेच्या नियमानुसार सरकारला चालावं लागत असतं आणि बँकेच्या नियमानुसार कर्जमाफी सुद्धा काही मर्यादा असतात, आज सुद्धा बँकेचं म्हणणं आहे. परंतु शेतकऱ्यांसाठीच ह्या मर्यादा का लागतात हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो, कारण की मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज रायटॉकच्या नावाखाली लाखो कोटींचं कर्ज माफ केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला ह्या सगळे काही नियम लावावे लागतात की काय, हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोच. परंतु याच्यामध्ये काय आपल्याला जायचं नाही. पण आता कुठल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तर मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओच्या काही पार्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता लवकरच कर्जमाफीच्या याद्या जाहीर होणार आहेत आणि 30 जून 2025 पूर्वी तुम्हाला 30 जून 2026 पूर्वी तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार आहे. आणि तुमचं जर कर्जमाफ झालेलं असेल पूर्णपणे, आता तुमचं कर्ज कोणाचा 1.5 लाख असेल, कोणाचा 2 लाख असेल, व्याजासकट 2 लाख झालेलं असेल, ते 2 लाख तुमचं माफ होणार आहे आणि नंतर पुढच्या हंगामासाठी तुम्ही नवीन कर्ज बँकेच्या माध्यमातून घेऊ शकता. पण तुमचं कर्ज 3 लाख असेल, त्यातलं 2 लाख माफ होईल, वरचं 1 लाख तुम्हाला भरावं लागेल, तर तुम्हाला नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. आता येणारा हंगाम लागत आहे, शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता पडणार आहे, त्यासाठी त्याच अनुषंगाने ही कर्जमाफी सरकार करणार आहे आणि या कर्जमाफीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार. आणि जी काही कर्जमाफीची समिती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे, या समितीने अहवाल सरकार पुढे सादर केलेला आहे. आता कर्जमाफीच्या अटी शर्ती कोणत्या काय आहेत हे सुद्धा आता लवकरच जाहीर होणार आहे. परंतु 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ही संपूर्ण कर्जमाफी होणार आहे आणि सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. कोणते शेतकरी पात्र असणार, पात्र यादी सुद्धा जाहीर केली जाणार, अपात्र यादी सुद्धा जाहीर केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रोसेस ही आपल्याला कर्जमाफी झाल्यावर कळेल. पण आता पुढचा एक असा मुद्दा उपस्थित होतोय की 2017ला जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना झाली, त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न मिळालेले शेतकरी बरेच सारे आहेत. त्यानंतर 2019ला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. मग या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा काय, हा सुद्धा शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी पावत्या काढल्या, आधार प्रमाणीकरण केलं, पण जी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये यायला पाहिजे होती सरकारच्या माध्यमातून ती आलेली नाही. मग ती येणार का? मग असे जवळपास 6,56,000 शेतकरी आहेत आणि या 6,56,000 शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत, ही जुन्या थकीत कर्जमाफीचे, ही सुद्धा सरकार देणार अशी सुद्धा माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिलेली आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांचं 2008चं कर्ज आहे, 2009चं आहे, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत 2014च्या अगोदरचे बरेच सारे शेतकऱ्यांचे कर्ज पेंडिंग आहेत. त्या कर्जमाफीचा निकाल कुठलाही लागला नाही. परंतु आता एक नवीन बँकांच्या माध्यमातून स्कीम काढण्यात आलेली की ऋण समाधान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिलं कर्ज काही 5%, 10% रक्कम भरून ते कर्ज तुम्हाला नील करता येणार आहे. परंतु सरकार किंवा काही कर्जमाफीचे जे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कर्ज कुठलंही भरू नका, कारण की ही राज्य सरकार कर्जमाफी तुम्हाला 2 लाखांपर्यंत देणार आहे. तुमचं जर कर्ज भरलं तुम्ही जर रिन्यू केलं किंवा तुमचं रिन्यू केलेलं असेल तर तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, कारण की राज्य सरकार किंवा आरबीआयचा नियम काय सांगतो की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. मग तुम्ही जर थकीत असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण आता कर्जमाफीच्या अटी शर्ती काय धोरण सरकार आखतंय किंवा कोणत्या अटी लावतंय हे सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि कर्जमाफीची समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि लवकरच कर्जमाफीचा रेशो हा सरकार तयार करून हा सादर करणार आहे आणि सहकार विभागाच्या माध्यमातून लवकरच शेतकरी कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ही एक नवीन अपडेट आहे आणि आनंदाची अपडेट आहे. आता बघूया कर्जमाफीच्या अटी